आणायला खर्च फक्त खोत काढलेला हे करून नाही 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 त्याच्या वर्ण जिंकणार आहे मी पोटाला जिंकत नाही तू तू ह्याच्या पुढे वर्ण जिंकतोय अक्कलकोटला कोणचं गाव अक्कलकोट बशी अक्कलकोट कोणी राहत आहे ते माळी गेली ते भीमे गडर अखिल खटकाच नब्या शेख आणि महिंदरगीचं काय ते पोरं शान्या गड्ड्या हा नशीर महिंदरची नशीर सगळं व्यापार ओळखी जायचं मी तुमच्या बाजाराला सुद्धा येऊन व्यापार केलाय पण ती चिदो वडराजा मग एवढं कलर फसवून सांगते वय दादा हे नाही घेणार नाही कितीला मागतील मला ते मागते ते लांब तरी मी 55,000 सांगताना सांगितले ते बर 50 आलं तर गच द्यायचं आहे बर त्यांची मागणी काय त्यांची मागणी 40,000 रुपये 40,000 मग दूध किती नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजारातील मशीनच्या चालू मार्केट रेंज पाहण्यासाठी सांगोला बाजार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल आज आपण पंढरपुरी म्हशी असतील दुगल म्हशी असतील मुरा म्हशी असतील शेतकऱ्याजवळच्या म्हशी शक्यतो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कमी किमतीच्या म्हशी देखील दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजारातील एक महत्त्वपूर्ण सूचना आहे म्हशी गाई खरेदी करत असताना त्या ठिकाणी जाणकार माणसासोबत घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सगळीच माहिती काय चॅनलला खरी सांगतील असं काय नाही त्यामुळं स्वतः अभ्यास करून म्हशी घ्या तर वेद किती आहे हो मामा वेद किती आहे तिसरा आहे दाताल कशी दाताल सायदा ते संपलं नाही अजून काय संपलं नाही नक्की सायदा ते बरं दूध किती दिले गेले दूध दिले आता 14 लिटर 14 तिसरं आहे तर सायदा ते राहिले म्हैस राहिली बरं का जुळले नाही सायदा ते बरं किंमत किती म्हणलो किंमत म्हणलं 2 लाख रुपये 2 लाख मला कन 2 लाख किंमत सांगली हे कशात मोडते दुगलमध्ये दुगल म्हैस आहे मित्रांनो 2 लाख किंमत सांगली दूध किती दिलं ना हा दूध आहे 16 लिटर 16 लिटर 8 लिटर एका टायमाला 2 टायमाला सांगताय 2 टायमा 16 लिटर आहे 16 लिटर आहे द्यायची किंमत काय होईल द्यायची बघा 170 ला एवढी किंमत आहे हो मागलाय 1.5 लाख रुपये मागतील हो बाजार मागा 1.5 लाखाला मागेल दिली नाही तरी बी दिली नाही दिली हो बरं तुमचा द्या मोबाईल नंबर 9665 92 45 64 ठीक आहे धन्यवाद साहेब कोणाला घ्यायची असेल तर करा संपर्क बघून घ्या शेतकरी मित्रांनो दुगल मशीनचे रेट काय आहेत आपण बघितले तर गावरान म्हैस इथे बघू शेतकऱ्याजवळची शेतकरी आहे बाया शेतकरी गाव कुठला मालक गोंदवली कुठं आलाय सांगोला इथलंच आहे होय दिल्ली हा किती दूध देते म्हैस तुमची देते की 6 लिटर एका टायमाला 6 लिटर हा गावरान आहे काय गावरान आहे किंमत किती सांगताय किंमत 85 सेड जरा एक ही झाले काय गेले काय नाही दूध सगळं कामा नाही पण जरा खालीवर आहे खालीवर आहे किंमत 85 दाताला संपली असेल संपले काय होईल द्यायची किंमत द्यायचं 80 ला मारत नाही ना नाही मारत 80 आलं तर देणार आहे हा 80 आलं तर देणार आहे तुमची काय वैरण नाही आपली नाही खायला आली लोक काय वैरण मोबाईल नंबर सांगा 7758 83 ठीक आहे नाव काय तुमचं मालक आदिनाथ कट्टे बरं कट्टे साहेब म्हैस आहे गावरान 80 आलं तर दे असं यांचं म्हणणं आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा हो कुणा गेले बारकी म्हैस तुमचे तुमचीच आहे व्यापार आहे काय मग हा शेतकरी म्हणला आता असं असते का राव चालू आहे की आता लाईव्ह आली की ह्याच्यामध्ये खोटं सांगताय का हो बरं असू द्या काय सांगता ह्याची किंमत 70,000 बरं आणि द्यायची केवढ्याला 65 आलं तर देणार बरं मग चांगली आहे मित्रांनो बारक्या मापाचा आहे व्यापारी जायचं मागे गंमत करायला लागले खोटं सांगतात मामा तर बघून घ्या आपण आता रेड्या वगैरे आले तर दाखवायचा प्रयत्न करूया सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातोय म्हशी आज कशा आली त्या बघून घ्या बाजारात म्हशी आली त्या भरपूर आज तिथं आपण आता रेड्या दाखवायचा प्रयत्न करू एक म्हैस आहे बघून घ्या म्हैस मित्रांनो नाही बोला नाही हे बघ एक मिनिट एक सांग तुला
ही आणि ही घेतलेला आहे. हा मी झाकणार नाही, मी पोटाला मागून खाणारा माणूस आहे. उघड आधीच सरळ सांगणारा माणूस आहे. आधी कोण सांगते तुम्हाला? मी मी बराड बोलणारा माणूस नाही, खऱ्यातलं सांगायचं काय असेल ते. हा बघ ही घेणारा ही आणायला खर्च फक्त खोत काढलेला. नाही 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 त्याच्या वर्ण जिंकणार आहे मी पोटाला जिंकत नाही. तू ह्याच्या पुढे वर्ण जिंकतो. अक्कलकोटला कोणचं गाव? अक्कलकोट बशी. अक्कलकोट कोणी राहत आहे? माळी गेली ते भीम्या गडर, अकिल खटकाचं, नब्या शेख आणि मैंदरगीचं काय ते पोरं शान्या गड्ड्या, हा नशीर, मैंदरशी नशीर सगळं व्यापार ओळखी जायचं. मी तुमच्या बाजाराला सुद्धा येऊन व्यापार केलाय. पण ती चिदो वडराजा एवढं कलर फसवून सांगते वय दादा. हे नाही घेणार नाही. कितीला मागतील मला? ते मागते ते लांब. तरी मी 55,000 सांगताना सांगितले ते. बर 50 आलं तर गच द्यायचं आहे. बर त्यांची मागणी काय? त्यांची मागणी 40,000 रुपये. 40,000. मग दूध किती आहे म्हशीला? दोन टायमाचं 5 लिटर दूध आहे. आणि खाली काय? खाली रेडा आहे. कधी जन्मले? 12-13 दिवस झालं जन्मलेला आहे. धार काढू चांगली देते पहिल्यांदा आहे का? टोपल्यावर आहे पहिल्यांदा. धार काढू देते. धार गॅरंटी द्यायचं आहे त्याला. हा धार काढू दिली तर हा धार काढू दिली 5 किंवा 10,000 रुपये मागे राखायचं. हा धार काढू दिल्यावर बाकी आहे ते. नाही दादा. ठीक आहे मोबाईल नंबर द्या. मोबाईल 9730 अजून एकदा 30 2404. 50ला देत आहे. 50ला फायनल. दूध आहे बोलीत राहता दुधा बोलीत राहणार. आडी देणार. आडी देणार. कमी खाऊ घालण्याने कमी जास्त धरायचं. बरं 2 टाइम धाराला शांत उभा राहिली तर पैसे मला राहिलेले 5,000 द्यायचे त्याने. अच्छा ठीक आहे धन्यवाद मला. हा तर कोणाला पाहिजे असेल तर अशी खात्रीने माहिती त्यांच्याकडे मिळते बरं काय. तर आपण इथं रेडी आलेले एक रेडींची माहिती घेऊ. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरते. मामा किती महिन्याचा रेडू? 7-8 महिने असेल. 8 महिने. किती किंमत सांगताय? किंमत 10,000. 10,000. कितीला मागते ती काय? 5-6 केवढ्याला देईये मग? 6 तर देणार आहे. मग 7-7.5 करतो. 7.5 आलं तर देणार. फोन नंबर सांगता येईल? नाही मला काय कळत नाही. कळत नाही मग शाळा झाली नाही काय? नाही. ठीक आहे धन्यवाद. असू द्या. बघा इथे एक रेड आहे. या ठिकाणी ह्या परिसरामध्ये रेड्या मिळते मित्रांनो. तर कोणाला बाजारात रेड्या घ्यायच्या असल्या तर ह्या परिसरात येऊ शकता. सांगोल्या बाजारात रेड्या मिळतात. आपण आता रेडा आलाय का बाजारात बघूया. रेड्यांची पण माहिती द्यायचा प्रयत्न करू. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला. तर मित्रांनो बघू शकता बाजार भरायला बी सुरुवात झालेली आहे. तर पंढरपूर आहे बाया. बरं त्यांची नाही म्हैस त्यांची नाही. मालक कशी आहेत आताला म्हैस? आताला संपले. वेद किती व्हायचं? तिसरा आहे. तर मित्रांनो बघू शकता मोठी म्हैस आहे बाजारातली एकदम मोठी. दूध किती देते काय? दूध 2 टाइम 14 लिटर. 14 लिटर दोन्ही टाइम. 7 लिटर 1 टाइम. हा तर हाय बरं का ठेप्याला वगैरे बघून घ्या कशी लागलेला आहे. किती दिवस राहिले अजून? सांगा की किती दिवस बाकी आहेत? अजून एक 10-12 दिवस आहे की. किंमत किती सांगताय? किंमत त्याला 2.20 सांगितले. 2,20,000. केवढ्याला मागते ती? मागते ती 1.60ला. 1,60,000. की काय अपेक्षा काय आहे तुमची? कमी जास्त तिला काय झालंय पायापाशी काय आहे ती? ती हे वाळा आवड आहे त्याचा काही विषय नाही ना? नाही त्याचा काय. बर मोबाईल नंबर द्या. 75 हां 07 हां 59 हां 81. गॅसचं द्यायची किंमत काय होईल? कमी जास्त करून तर तुमची काय अपेक्षा हो? 80 आलं तर द्यायचं. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो बाजारात कसा वाटतो कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती आपल्याला देत जातो. काय सांगता किंमत? 1,30,000. वेद किती व्हायचं? वेद तिसरा आहे काय? दाताला संपली असेल. दाताला संपली. आणि दूध किती देते? 2 टायमाला 12 लिटर. 12 लिटर 6 लिटर. बोलीत राहणार आहे दुधाची? होय. बरं काय कमी जास्त होईल? होईल की लाखायात होईल? नाही 1,05,000 मागते ती. मागडली 1,05,000. बरं किती आलं तर देणार आहे भैया? 1,10 तर द्यायची. 1,10 तर देणार. मोबाईल नंबर द्यायची. 77 41 हां 88 हां 7007 7,000. गाव कुठलं आहे तुमचं? तुंगत आहे पंढरपूर तालुका. हां. ठीक आहे धन्यवाद भैया. ओके. कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. शेतकरी मित्रांनो आज काय रेड आले नाहीत बरं का. म्हणजे बाजारात आलं नसल्यामुळं व्हिडिओमध्ये पण येणार नाही त्या. बाजारातील म्हशी बघू शकताय कशा असते त्या.
तुमची आहे दावून बाहेर बा काय होईल हिची किंमत ह्या रेडी एकदा 1,10,000 दाताला कशी 400 4 दात आहे किती दिवस बाकी आहेत? तिला अजून पहिल्यांदा आहे ना हा किती आलं देणार आहे द्यायची किंमत काय होईल साहेब 90,000 द्यायची 90,000 तर योग्य किंमत सांगितलेली काय होईल का त्यात अजून कमी जास्त त्यात काय कमी जास्त होईल का होईल का नाही सांगा एकदा 90 बरं किती तुमच्याकडे मोरा रेड्या मिळतील का पहिल्या दुसऱ्या येत आहे मोबाईल नंबर दे 90 21 44 94 07 ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता ह्या रेड्या ही दावण आहे मामाजी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला मशीनचा बाजार कव्हर करतोय आपण तर बघू शकताय कसा आहे बाजार पंढरपुरी म्हशी असतील या दुगल म्हशी असतील या रेडा काय आज नव्हता त्यामुळे दाखवलं नाही इथे एक पंढरपुरी म्हैस आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद